मेरिट्स याच्यावर आपण बोलू पुढे. बरोबर. दोन्ही बाजूच्या पक्षांनी आपापली भूमिका मांडली. म्हणजे सरकारी पक्षामध्ये त्याला आपण एनडीए म्हणूया, राष्ट्रीय लोकशाही आघाडी, आणि विरोधी पक्ष. मग एनडीएने म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं, सरकारनं थोडक्यात त्यांची भूमिका नेमकी काय होती? नाही, आज आपण जर मला असं वाटतं की जे आपले मायनॉरिटी अफेअर्सचे किंवा अल्पसंख्याक मंत्रालयाचे मंत्री आहेत किरेन रिजिजू, त्यांचं भाषण जर ऐकलं तर ही भूमिका स्पष्ट होईल. म्हणजे तितक्या विस्तृत मी जरी नाही सांगितलं तरी नटशलमध्ये सांगायचं झालं तर वक्फचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये त्यांनी इतिहासही सांगितला. म्हणजे अगदी ब्रिटिश काळापासून 1913 पासूनचा इतिहास सांगितला आणि त्याच्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात त्याच्यात झालेले बदल म्हणजे 53-54 पासून ते 95 पर्यंत आणि 2013 पर्यंत. तर त्याच्यामध्ये अगदी लेटेस्ट आणि अलीकडचा जो बदल वक्फ कायद्यात झाला होता तो 2013 साली झाला होता. आणि 14च्या निवडणुका म्हणजे त्या निवडणुकांना सामोरं जाताना त्याची कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागू होईल त्याच्या आत तो मध्ये बदल केला गेला आणि तो बदल घाईघाईने केला होता. आणि तो करताना आणि त्यानंतर दिल्लीमधल्या अनेक वास्तू या डिनोटिफाय करून वक्फ बोर्डाकडे दिल्या गेल्या. बरोबर. त्याच्याबरोबरच वक्फ बोर्डाच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देता येणार नाही अशा स्वरूपाचेही बदल झाले. तर हे थोडेसे त्याच्यामागचं लॉजिक जे आहे ते पटणारं नाही आहे. आणि त्याचे परिणाम काय दिसले तर देशभरामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याच्याबद्दलच्या लिटिगेशन किंवा न्यायालयात प्रकरणं गेली. आणि ती प्रकरणं जाताना आता हा कायदा संपूर्ण देशाचा जरी असला तरीसुद्धा एका विशिष्ट समुदायाशी संबंधित आहे. आणि त्यामुळे वक्फ बिलामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मुस्लिम समुदायामध्ये जे दान केलं जातं त्या दानाशी संबंधित हा कायदा आहे. आणि त्यामुळे सरकार पक्षाने जी त्यांची भूमिका मांडली ती अर्थातच हा कायदा कसा प्रोग्रेसिव्ह किंवा आणखीन पुढे जाणारा आहे. म्हणजे यापूर्वी जे कायदे केले त्यात काही कालांतराने बदल केले गेले. हा प्रत्येक बदल म्हणजे घटनेमध्ये गेल्या 50 वर्षामध्ये 70 वर्षामध्ये अनेक बदल केले गेले वेगवेगळ्या कायद्यांसाठी. आणि हेही आपल्या प्रेक्षकांना कळायला हवं की आपण म्हणतो बाबासाहेबांचं संविधान बदलणार नाहीत, त्याच्यावर एक लोकसभा निवडणूक झाली तरी छोटे छोटे बदल होत असतात. आणि त्याची कारणं अशी आहेत की कालांतराने समाजामध्ये काही बदल घडतात, तसंच समाज जीवनामध्ये अनेक गोष्टींमध्ये बदल घडतात. त्या बदलांच्या अनुषंगाने काही कायदे करावे लागतात. मग काही गोष्टींमध्ये काही कायदे पूर्णतः नवीन पद्धतीने करावे लागतात आणि काही एक्झिस्टिंग कायद्यात बदल करावे लागतात. जसं पूर्वी कॉम्प्युटर नव्हते, इंटरनेट नव्हतं, सायबर गुन्हे नव्हते. आज सायबर गुन्हे आल्यावर सायबर गुन्ह्यांचे नवे कायदे करावे लागले. तसंच आता इंस्टाग्राम आहे, त्याच पद्धतीने सोशल मीडिया आहे, त्याचे कायदे करावे लागतील. कारण पूर्वी व्हॉट्सअप नव्हतं, सोशल मीडिया नव्हता, तसं कायदे नवीन करावे लागतात. तसं हा कायदा वक्फचा जो आहे त्याच्यात सुधारणेचा हा कायदा होता. आणि सुधारणा काय केली तर त्याच्यामध्ये मोर डेमोक्रेटायझेशन झालेलं आहे. आणि मुस्लिम समुदायामध्ये जे डाऊनट्रॉडन किंवा खालचे वर्ग आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ शकत होता तो दूर करण्यासारखं काही पावलं उचलली आहेत. त्याचबरोबर मुस्लिम महिला ह्या मोठ्या प्रमाणात उपेक्षित आहेत, त्यांच्या बाजूने काही गोष्टी करण्यात आल्यात. म्हणजे खालच्या पातळीवरची वक्फ बोर्ड आणि केंद्रीय वक्फ बोर्ड या दोन्हीमध्ये महिलांना प्रतिनिधित्व देण्यात आले. हे अतिशय स्वागतार्ह पावलं असं मला वाटतं. आणि ती रणनीती म्हणजे त्याच्यामध्ये आपण रणनीती हा शब्द वापरला तर त्याच्यात असं म्हणायला लागेल की सरकार काय विरोधी काय. पार्लमेंटमध्ये बोलताना विधानसभांमध्ये बोलताना ते राजकीय अंगाने बोलले हे मी आधी सांगितलं. कारण ह्या निर्णयाचे पडसाद पुढच्या येणाऱ्या निवडणुकात पडत असतात, तेव्हा राजकीय अंगाने ही सगळी भाषणं झाली. एनडीएने जे मांडलं त्याच्यामध्ये त्यांची रणनीती स्पष्ट आहे की हे बिल आणताना समाज म्हणजे भारतीय समाज म्हणून पुढे जायचं आणि मायनॉरिटीजमध्ये सुद्धा मुस्लिम समाजामध्ये आणि एकूणच जो समाज मागे पडलेला आहे. कारण सच्चर कमिशन नेमलं होतं, सच्चर आयोग नेमला मनमोहन सिंगांच्या काळात. मुस्लिम समाज मागे का पडला याच्यासाठी आणि त्यांनी देशातले असे जिल्हे निवडले की ज्यात मुस्लिम मागे आहेत आणि त्यात काही उपाययोजना केल्या. तरीही जर समाज पुढे जात नसेल तर आणखीन एक सुधारणा म्हणून या वक्फ बिलामध्ये सुधारणा आणि त्याचे सामाजिक दुष्परिणाम जे होते मागच्या 93च्या 2013-14च्या सुधारणेचे ते निरस्त करण्यासाठी ही पावलं उचलली. आणि त्यांची रणनीती साफ आहे की हे पुढे गेल्याने मुस्लिम समाजामध्ये जे लोक वंचित राहिले होते ते जर आज या कायद्यामुळे त्यांना फायदा झाला तर अर्थातच सरकारला फायदा होऊ शकेल. आणि तशीच विरोधकांनी भूमिका मांडली. विरोधकांनी पूर्णपणे आधीच्या बिलाच्या बाजूने मांडली की जे UPAने केलं होतं आणि ते विरोधात आहेत त्यामुळे त्यांच्या राजकीय फायद्यासाठीच त्यांनी भूमिका मांडली. हीच त्यांची रणनीती स्पष्टपणे दिसते आता. बरोबर. नाही, विरोधकांनी भूमिका मांडली पण म्हणतात ना नेहमी विरोधकांनी